आमच्या सोसायटीत पपईचं झाड होतं, वाऱ्याने पडलं आणि खूप साऱ्या कच्च्या पपया मला मिळाल्या. मग त्याचं काय बनवायचं? मग टुटी फुटी भरपूर प्रमाणात बनवून फ्रीजमध्ये वर्षभर टिकणारी आपण बनवली आहे. मस्त रंगीबिरंगी, लहान मुलांची आवडती, सोप्या पद्धतीने झटपट होणारी, सलाडमध्ये, केकमध्ये किंवा नुसती खाण्यासाठी मुलांना द्यायला चॉकलेटसारखी ट्रान्सपरंट डायमंड शायनिंग असणारी मिक्स कलरफुल टुटी फुटी आज आपण बघणार आहोत. कशी बनवायची, परफेक्ट तयार होते आणि काही जास्त झंझट नाही. त्यासाठी मी 2 कच्च्या पपया घेतल्यात. एक कच्ची पपई मी ऑलरेडी स्किन काढून आतमधले सगळ्या बिया वगैरे काढून असे चौकोनी तुकडे करून घेतलेत. दुसरी मी दाखवते. कच्च्या पपईचे ना केले तर वर्षभर टिकतात आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे खराब होत नाही. कलिंगडाचा पण स्किनकडचा जो पांढरा भाग असतो ना, त्याचीसुद्धा टुटी फुटी बनवतात, पण पाण्याचं प्रमाण असल्यामुळे ती जास्त दिवस टिकत नाही, लवकर खराब होते. पण कच्च्या पपईची एकदम परफेक्ट तयार होते, चवीला अप्रतिम लागते आणि टिकतेही चांगली वर्षभर. त्याची सगळी स्किन पहिली काढून घेऊया. स्किन काढल्यानंतर आतमधल्या सगळ्या बिया जर असतील, ह्या पपईला भरपूर होत्या, तेवढ्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि कापल्यानंतर ती थंडगार पाण्यात ठेवायची. तर त्याला एक छान असा कडकपणा येतो आणि तुम्हाला हव्या त्या आकारात, नॉर्मली चौकोनी आकारातच बारीक बारीक तुटी फुटी असते. वरचं जे आहे स्किन ते काढून घ्या आणि मस्त त्याचे चौकोनी तुकडे करून घेऊया. थंडगार पाण्यात आपल्याला तुकडे ठेवायचे आणि जरा हाताने चोळून ते क्लीन करायचे. त्याच्यानंतर दुसरं पाणी घेऊन बरोबर त्या पपईच्या फोडींच्या बरोबर अंगाबरोबर पाणी घेऊन ते 15 ते 20 मिनटं छान उकळवायचं आहे. पपई त्याच्यामध्ये चांगली उकळी आली, 15 मिनटं मोजून घड्याळ लावा, 15 ते 20 मिनटं की सगळं काढून घ्यायच्या फोडी, पाणी फेकून द्यायचं ते, किंवा थंड झाल्यावर ते तुम्ही झाडांना खत म्हणून ते पाणी घालू शकता. आणि आता साधारण ते तुकडे ते अर्धा किलोच्या वर तयार झालेत. तर त्याला 1 कप आणि अर्धा कप, 1.5 कप साखर मी घेतली आहे. तर तुम्ही वजन करून पण घेऊ शकता. माझं पपईचे जवळजवळ अर्धा किलो किंवा 600 ग्रॅम आहेत आणि त्याला 1.5 कप मी साखर घेतली आहे. म्हणजे साधारण 400 ग्रॅम साखर मी घेतली आहे आणि 1.5 कप पाणी घालून फक्त उकळवायचं आहे. पाक आत्ता नाही करायचा आहे. साखर वितळली की आपले पपईचे जे तुकडे आहेत उकळून घेतलेले ते त्याच्यात सोडायचे. मी व्हॅनिला एसेन्स एक 2-3 बूंद 1/4 टीस्पून त्याच्यामध्ये ॲड केलं. त्याचा फ्लेवर छान येतो. तुम्ही गुलाब वॉटर केवडा एसेन्स पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तुटी फुटीला एक फ्लेवर चांगला येतो. त्याच्यानंतर आता ह्याच्या साखरेच्या पाण्यात ते सगळं मिक्स करायचं आहे आणि परत 20 ते 25 मिनटं पपई ट्रान्सपरंट होईपर्यंत साखरेचा रस चांगला सोकून घेते पपई आणि साखरेचा पाक होतो तयार. एक तारी म्हणजे जेव्हा ते सुकत जातं, आटत जातं, पपई सगळा रस सोकते. हाताने तुम्ही चेक केलं ना तर साखरेचा पाक तयार होतो. तसं ते झालं पाहिजे, म्हणजे ती परफेक्ट टुटी फुटी आपली तयार होते. त्याला 2-2 एक 5 मिनटांनी आहे ना, बारीक मीडियम टू हाय गॅसवर मी केल्या, बारीक नाही. बारीक गॅसवर खूप वेळ जाईल, 2-3 तास जातील. तर उकळून घ्यायचं आहे छान. बघा ट्रान्सपरंट होत चालली. थोडीशी हाताने दाबली तर थोडी मऊ लागेल, एकदम मऊ नाही करायची आहे. पाकात ती भरपूर शिजत नाही नॉर्मली. पहिलीच आपण त्याला 15 ते 20 मिनटं शिजवून घेतलेलं आहे, कारण ती अख्खी अशी दाणेदार चौकोनी चंक्स राहणं गरजेचं आहे. पाक आटत चाललं आहे. मी एक 5-5 मिनटांनी येऊन त्याला ढवळते. 5 मिनिट माझं कामं घरातली करते, 5 मिनटांनी परत ढवळते. बघा पाक पूर्ण पपईने खेचून घेतला आहे आणि त्याचा छान असा पाक झाला आहे. त्याच्यानंतर गॅस बंद करायचा, एक 10 मिनटं सोडून द्या आणि नंतर 3 कलर वापरणार आहोत, लाल, हिरवा आणि पिवळा. म्हणून 3 भांड्यात टिश्यू नॅपकिन ठेवा, म्हणजे तो पाक जरा खेचून घेईल आणि पपई आपलं जे टुटी फुटी आहे ती ड्राय व्हायला चांगली मदत होईल.
मी जास्त ड्राय नाही केली आहे, थोडी अशी ज्युसी ठेवली आहे. थोडा पाक नंतर वरनं ॲड केला, कारण मग ती खायला मजा येते आणि फ्रीजमध्ये वर्षभर अशी पण टिकते. आता मी फूड कलर जेल माझ्याकडे जे घरात केकसाठी जे मी वापरते ते अवेलेबल होते, ते वापरले. येलो कलर, ग्रीन कलर आणि रेड कलर. तुम्ही बिटाचा म्हणजे तुम्हाला घरगुती वापरायचे बिटाचा रेड कलर वापरू शकता, पालकचा हिरवा कलर वापरू शकता आणि येलो कलरसाठी हळद वापरू शकता. जर तुम्हाला नॅचरली घरातले खाण्यातले कलर वापरायचे असतील तर तुम्ही तसं करू शकता. आता हे सगळे कलर घालून आहे ना मिक्स करून घ्यायचं. थोडं गरम असतानाच कलर घालायचे, म्हणजे ते सगळे एकजीव सगळ्या तुटीफुटीच्या प्रत्येक दाण्याला कलर चांगला लागतो आणि पटकन लागतो, इझी आहे, काय तसं कठीण काम नाही. आणि नंतर ताटात पसरवून आहे ना पंख्याखाली 1-2-3 तास चांगले कोरडे करून घ्यायचे. बघा परफेक्ट ड्राय झालेत, घरच्या घरी ज्युसी मस्त पपईचे तुटीफुटी तयार झालेत. लहान मुलांना नुसते वाटीत घालून द्या. सलाड बनवा दह्यामध्ये गोड साखर घालून, वेलची पावडर घालून मिक्स करून. नुसती खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. केक, मफिन्स, बिस्किट, डेझर्ट, खीर सगळ्यामध्ये तुम्हाला ही मनुके ज्याचे आपण वापरतो तसं ते वापरू शकता आणि वर्षभर फ्रीजमध्ये टिकते. कलरफुल डायमंडसारखी चकाकी असल्यामुळे लहान मुलंही ते आवडीने खातात. परफेक्ट आपली तुटीफुटी तयार आहे, सोप्या पद्धतीने घरच्या घरी.